हे रोट दिसता क्षणी खावेसे वाटतायत ना, मस्त असे खुसखुशीत झाले याच्या टेक्स्चरवरूनच लक्षात येते. तोडूनही दाखवते बघा, आतमध्ये देखील काय मस्त अशी याला जाळी पडली आहे. तर आज आपण बनवत आहोत मोहरम विशेष खुसखुशीत साजूक तुपातील रवा रोट. यासाठी लागणारं साहित्य संपूर्ण घरगुती आणि अतिशय सोपं आहे, मोजकं आहे. सांगितलेलं प्रमाणही लक्षात ठेवायला अतिशय सोपं असल्यामुळे अजिबात न चुकता पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हे रोट अजिबात ओव्हनचा वापर न करता कढाईमध्ये देखील बेक करू शकता. आणि ज्यांच्याकडे ओव्हन आहे तर त्यांच्याकरिता देखील हे रोट ओव्हनमध्ये कसे बेक करायचे हे सुद्धा दाखवलेलं आहे. चला तर मग खुसखुशीत तोंडात जाताच विरघळणारे रोट बनवायला सुरुवात करूयात. मध्यंतरीच्या काळामध्ये ना माझ्या मुलाला दुधासोबत बिस्किट खाण्याची फारच खराब सवय लागली होती, जी मी या पद्धतीने मोडलेली आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता. तर त्याकरिता आपल्याला लागणार आहे 2 कप मैदा. मैद्याऐवजी ना गव्हाचं पीठ घेतलं तरी देखील चालणार आहे. सेमच कपाने 2 कप बारीक रवा घेऊयात. जर तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरत असाल तर ते फक्त न चाळता वापरावं, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, जे मुलांच्या तब्येतीकरिता चांगलं आहे. आता सेमच कपाने घेऊयात 2 कप साखर. पिठी साखर वापरण्याची अजिबात गरज नाही आहे. अख्ख्या साखरेमुळे ना या रोटला खूप छान असा क्रंचीपणा येतो. आता 2 ते 3 चिमूट मीठ आणि थोडीशी इलायची पूड घालायची. इलायची पूड आवडत नसेल तर ती स्किप करून त्याऐवजी ड्रायफ्रूट्स किंवा मग डेसिकेटेड कोकोनट वापरा. आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता या ठिकाणी ना मी सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करायचं विसरलेली आहे, तर ते मी पुढे मिक्स करणार आहे. पण तुम्ही ते आत्ताच मिक्स करून घ्या, त्याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगतेच. आता घातलेले जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच यामध्ये घालूयात अर्धा कप साजूक तूप. हे आपल्याला रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे. या तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल, पण कमी अजिबात घेऊ नका. आता सेम कपाने म्हणजेच अर्धाच कप सुरुवातीला केसर घातलेलं दूध घातलं. आपल्याला अजून थोडंसं दूध लागणार आहे, पण सुरुवातीला एवढंच घालूयात. आता हे पटापट व्यवस्थित मिक्स करूयात, जेणेकरून आपल्याला दुधाचा देखील अंदाज येईल. तर बघा, रोट बनवणं अतिशय सोपं आहे. घेतलेली संपूर्ण जिन्नस पहिले फक्त व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि नंतर छोटे छोटे गोळे तयार करा. तर बघा, आता माझ्या लक्षात आल्यानंतर मी या ठिकाणी 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलाय. लक्षात ठेवा, बेकिंग पावडर ही बेकिंग सोड्याच्या तुलनेमध्ये थोडी जास्त घालायची असते, म्हणजेच दुप्पट प्रमाणात घालायची असते. जर आपण सोडा जास्त घातला तर या रोटला एक वेगळाच उग्र स्मेल येतो. सोडा आपण जो भज्यांकरिता किंवा घरगुती काही साहित्यांमध्ये वापरतो ना, तो हा सोडा असतो. तर बेकिंग पावडर वेगळी असते, ती तुम्हाला मार्केटमध्ये सहजतेने मिळून जाईल. तर बघा, सोडा पावडर व्यवस्थित मी या साहित्यांमध्ये मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा आता यामध्ये पाव कप दूध घालतीये. हे दूध मी केसरच्या दुधामध्ये मिक्स केल्यामुळे याला रंग आलेला आहे. आर्टिफिशियल कलर काय वापरलेला नाहीये. तुमच्याकडे जर केसर नसेल तर रंग वापरला तरीही चालेल. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता एवढं दुधाचं प्रमाण आपल्याला अगदी परफेक्ट आहे. पण जर तुमचा रवा थोडासा जुना असेल किंवा नॉर्मल जाडा असेल तर दुधाचं प्रमाण थोडंसं बदलू शकतं, थोडं एक्स्ट्राचं दूध लागू शकतं. तर ते प्रमाण तुम्ही ना तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार कमी अधिक करून घ्यावं. तर बघा, या स्वरूपाचा आपला गोळा तयार व्हायला हवा आहे. जास्त घट्टसरही नाही आणि जास्तच सॉफ्टही नको आहे. आता तयार झालेलं या रोटांचं मिश्रण ना तुम्ही थोड्या वेळ भिजण्याकरिता ठेवू शकता, साधारणतः 15 मिनिटे. जास्तही वेळ नको आहे. किंवा मग तुमच्याकडे वेळ नसेल तर माझ्यासारखं लगेच देखील याचे रोट बनवू शकता. तर बघा, पेढ्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. तो हातांवर थोडासा गोल करून घ्या. याला थोडेफार तडे गेले तरी देखील चालतात. आता यावर आवडत असल्यास भरपूर सारे ड्रायफ्रुट्स लावा किंवा मग एखादा काजूचा तुकडा लावा किंवा काहीही नाहीच लावलं तरी देखील चालणार आहे. हे रोट असेच बेक करून घ्या. आता मी आपले रोट छान दिसावेत याकरिता थोडेसे बदामाचे काप, पिस्त्याचे काप लावून घेतलेत. तयार झालेले रोट बेक करण्याकरिता शक्यतो ॲल्युमिनियमचीच ताटली वापरा. नसेल स्टीलची वापरली तरीही चालेल, पण तिला थोडेसे डाग पडतात, एवढं लक्षात असू द्या. आता यावर एखादा बटर पेपर टाका आणि त्यावर तयार करून घेतलेले हे रोट ठेवा. आता काही जणांकडे बटर पेपर नसू शकतो, अशांनी आपलं रेग्युलरचं जे पेज असतं ना त्याला थोडंसं तेल लावा आणि मग त्यावर हे रोट ठेवा. आता या ताटामध्ये मावतील इतके संपूर्ण रोट मी पटापट बनवून घेते. हे रोट आपण कढाईमध्ये बेक करणार आहोत, त्यामुळे कढाई देखील साईडला लगेचच 10 मिनिटाकरिता फुल गॅसवर झाकण ठेवून प्रीहीट करण्याकरिता ठेवलेली आहे.
कढाई जोपर्यंत प्रीहीट होत नाही तोपर्यंत हे रोट अजिबात बेक करायला ठेवायचे नाही. ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची. तर बघा आपले परफेक्ट 10 मिनिटे झाली आहेत. आता कढाईवरील झाकण काढते, तुम्हाला आतील कशी सेटिंग आहे ते दाखवते. तर या कढाईमध्ये मी एक जाळी ठेवलेली आहे, त्यावर हे ताट ठेवते. तर या ताटाच्या साईडने देखील बघू शकता थोडीशी वाफ वर यायला जागा आहे. आता यावर झाकण ठेवूयात आणि फुल गॅसवर हे रोट फक्त 7 ते 8 मिनिटाकरिता बेक करून घेऊयात. आता आपण ओव्हन कसं प्रीहीट करायचं ना ते बघूयात. तर बघा प्रीहीटच्या सेक्शनला मी 180 डिग्रीला 10 मिनिटाकरिता हे प्रीहीट करून घेतलंय. हे प्रीहीट होईपर्यंत मी रोट देखील बनवून घेतलेले होते. आता आपलं प्रीहीटिंग सेक्शन बंद झालंय. लगेच यामध्ये तयार झालेले रोट ठेवूयात. तर बघा भरपूर सारे रोट असल्यामुळे 2 ट्रेमध्ये मी हे रोट बेक होण्याकरिता ठेवलेले आहेत. हे ट्रे ठेवत असताना फक्त एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची, जी खालची सर्वात खालची खाच आहे ना तेवढी ती रिकामी राहू द्यायची. आता प्रीहीटला लावूयात. तर बघा कढाईच्या तुलनेमध्ये ओव्हनमधील रोट बेक होण्याकरिता थोडासा जास्तीचा टाईम लागतो. त्यामुळे हे रोट आपण 160 ते 70 यांच्या दरम्यान म्हणजे साधारणतः मी 165 डिग्रीला 16 मिनिटांकरिता हे बेक करून घेणार आहे. जर तुम्हाला वाटलं हे अजूनही बेक होणं शिल्लक आहे तर अजून 2-3 मिनिटे वाढवून घेऊ शकता. आपली 7 ते 8 मिनिटे झाली आहेत. आता आपण कढाई खोलून बघूयात. तर बघा आपले हे रोट अतिशय उत्तम प्रकारे खूप छान असे खुसखुशीत बेक झालेले आहेत. हे लगेचच कढाईतून बाहेर काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. जर हे रोट तुम्ही असेच गरम गरम असतानाच काढायला गेलात तर ते तुटू शकतात, कारण ते खूपच सॉफ्ट आहेत. थंड झाल्यानंतरच आपण हे रोट खायला घ्यावेत किंवा मग डब्यामध्ये भरून ठेवावेत. तर बघा आपले रोट या ठिकाणी थंड झालेले आहेत. ओव्हनमधील देखील रोट तयार झालेले आहेत. तुम्हाला दोन्ही प्रकारचे रोट दाखवते. बघा काय मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत. आवाजावरून लक्षात येत असेल. वरून खालून दोन्ही साईडने दाखवतेय. बघा काय मस्त याला जाळी पडली आहे. त्यावरून लक्षात येतंय की हे आतमध्ये देखील खूप भारी झालेले असणार आहेत. याला रंग देखील अतिशय परफेक्ट आलाय. पण मला काय वाटतं ना, ओव्हनमधील रोटपेक्षा कढाईमधील रोट जे आहेत ना ते अतिशय व्यवस्थित असे बेक झाले आहेत. रंग, आकार आणि जाळी देखील या ओव्हनमधील रोटपेक्षा जास्त भारी आलेली होती. याबद्दल तुमचं काय मत आहे ना ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि या रोटचा प्रकार घरी नक्की ट्राय करून बघा. मी म्हणते बाहेरचे विकतचे बिस्किट खाण्यापेक्षा हे घरगुती तयार केलेले रोट कधीही बेस्टच. या रोटवर काही साखर तुम्हाला सगट दिसत असेल ना ती तर खूप भारी लागते. त्यामुळे आजची ही रेसिपी माझ्या आग्रहाखातर नक्की ट्राय करून बघा, कारण माझ्या घरातील संपूर्ण व्यक्तींना हे खूप आवडलेले आहेत. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच आहे तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स तसेच व्हॉट्सॲप, फेसबुक ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा. आता हे स्टोअर कसे करायचे तेही सांगते. तर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवा. 1-2 महिने व्यवस्थित टिकू शकता, फक्त शिल्लक राहिले तर. कारण तुम्ही आता हा रोट तोडल्यानंतर याचं टेक्स्चर तर बघू शकता काय भारी आलेलं आहे. त्यावरून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर आजची रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.